राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मंत्रालयामध्ये दुपारी 12 वाजता बैठकीचं नियोजन। बैठकीला छगन भुजबळ उपस्थित राहणार का याकडे लक्ष। गेल्या आठवड्यातील बैठकीवर छगन भुजबळांनी बहिष्कार टाकला होता। नव्या विभाग प्रमुखांच्या नियुक्तीवरून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये वाद। एकनाथ नाराज पदाधिकाऱ्यांच्या शिंदेंनी मुक्तगिरी बंगल्यावर चर्चेसाठी बोलावलं। सुनील तटकरे आदिती तटकरेंनी ज्या प्रकारे आपल्या नेत्याची पाठराखण केली हे शोभनीय नाही। हा त्यांचा स्थायी स्वभाव। अजितदादांच्या अंजना कृष्णा यांच्यासोबतच्या संवादावर महेंद्र दळवींची प्रतिक्रिया। संजय राऊत काय धमाका करणार। दसरा मेळाव्यानंतर आम्हीच धमाका करणार। ठाकरेंच्या सेनेतील सर्व पराभूत माजी आमदार आमच्या संपर्कात। मुंबईतील ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक सुद्धा आमच्या संपर्कात। कृपाल तुमानेंचा दावा। कोल्हापुरात गोकुळ दूध संघाची आज वार्षिक सर्वसाधारण सभा। नावीद मुश्रीफांच्या अध्यक्षतेखाली गोकुळची सभा। शौमिका महाडिक व्यासपीठावर उपस्थित राहणार नाहीत। दूध संघाच्या कागल एमआयडीसी मधील पशुखाद्य कारखान्याच्या परिसरात सभा। चूक झाल्यास सुधारित जीआर काढावा लागेल असं मुंबईत स्पष्ट केलंय। मात्र आरक्षण न दिल्यास मुंबईला जाणाऱ्या भाजीपाल्यासह सगळं बंद करू, जरांगेंचा इशारा। मराठा आरक्षणाच्या जीआरच्या विरोधात छगन भुजबळ आज कोर्टात जाण्याची शक्यता। सध्या गावागावात आंदोलन होत आहेत। आता अख्खा ओबीसी समाज आंदोलनामध्ये उतरेल, भुजबळांचा इशारा। मराठा समाजाबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाला आमचा विरोध। शासनाच्या निर्णयामुळे ओबीसींचं नुकसान। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांनी ट्विट करत भूमिका मांडली। नंदुरबार जिल्ह्यामध्ये शासनाच्या योजना आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले, मात्र जिल्ह्यातील काही पुढारी योजना बंद करण्यासाठी तक्रारी करतायत। डॉक्टर विजयकुमार गावित यांचा आरोप। सावनेरच्या दुय्यम निबंधक अधिकारी संजना जाधव निलंबित। जाधव यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे 12 लाखांचा महसूल बुडाल्याचा आरोप। नागरिकांच्या तक्रारीनंतर बावनकुळेंनी केली होती दुय्यम निबंधक श्रेणी 1 कार्यालयाची पाहणी।